श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुत्रदा एकादशीचा एक उपाय सांगणार आहे. उद्या आहे पुत्रदा एकादशी. ही वर्षातील खूप मोठी एकादशी आहे. जर कोणाला संतती होत नसेल, कोणाला मूल होत नसेल किंवा मुलं झाली आहेत पण त्यांचं लग्न होत नाही आहे किंवा घरामध्ये सतत कुणीतरी आजारी पडते किंवा घरामध्ये काहीतरी दोष आहे असं वाटतं, भावाभावांमध्ये भांडणं होत आहेत किंवा घरात चिडचिड होते, घरामध्ये काहीतरी निगेटिव्ह शक्ती आहे असं वाटत आहे किंवा अजून तुम्हाला पैशा संदर्भामध्ये प्रॉब्लेम येत आहेत. हे सगळे प्रॉब्लेम तुम्हाला पितृदोष असेल तर दिसू लागतात आपल्याला. पितृदोषच नाही तर अजून कोणतेही प्रॉब्लेम असतील तर ह्या उपायाने नक्की तुमच्या प्रॉब्लेमचं समाधान होईल. तर हा उपाय आहे तुम्हाला पुत्रदा एकादशीच्या दिवशी उद्या म्हणजे 5 ऑगस्ट तुम्हाला विष्णू सहस्रनामाचा पाठ करायचा आहे. जर तुम्हाला पाठ तर येतच नाही म्हणजे असं नाही की आपला तो पाठ असतो, तर तो तुम्हाला मोबाईलवर लावायचा आहे आणि तो ऐकायचा आहे. तो तुम्हाला 2 वेळा तरी लावून ठेवायचा आहे. सकाळी लावा किंवा संध्याकाळी लावा. संध्याकाळी जर तुम्ही तो पाठ तो पूर्ण झाल्यानंतर ऐकायचा आहे शांतपणाने आणि तो पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या पितरांची माफी मागायची आहे. म्हणजे मनापासून तुम्हाला माफी मागायची आहे पितरांची तुमच्या, की बोलायचं आहे की माझ्याकडून किंवा माझ्या घरातल्या कोणाकडूनही काही चूक झाली असेल, तुमची सेवा करण्यामध्ये काही कमी झाली असेल तर आम्हाला सगळ्यांना माफ करा. मी माझ्या परिवारातर्फे सगळ्यांची माफी मागते. असं बोलून माझ्या मुलांवर, माझ्या परिवारावर तुमचं लक्ष असू द्या, तुमची कृपा असू द्या अशी पितरांची प्रार्थना करायची आहे. त्यांच्याकडे काहीही मागायचं नाही आहे, फक्त त्यांची माफी मागायची आहे. आणि या प्रयत्नाने नक्कीच उपायाने नक्कीच तुमच्या घरामधला पितृदोष कमी होण्यासाठी मदत होईल आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत ते नक्की सुटतील. कारण हा उपाय उद्याच्या दिवशी खूप महत्त्वाचा आहे. पुत्रदा एकादशी या दिवशी पितृदोषाचं निवारण नक्की होईल. चला तर मग हा उपाय नक्की करून बघा आणि तुमच्या घरामध्ये काही खुशखबरी आली तर नक्की कमेंटमध्ये ओम विष्णवाय नमः लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.